नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अद्ययावत आणि अधिकृत माहितीसाठी अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. आणि जो कोणी भावी शिक्षक आहे, जो कोणी तुमच्या मित्रपरिवारामध्ये शिक्षक भरतीची तयारी करू इच्छित आहेत आणि त्यांना जी काही भरती प्रक्रियेची आणि शैक्षणिक घडामोडीची अद्ययावत माहिती आहे ती मिळवण्याच्यासाठी त्यांच्यापर्यंत चॅनलचं जी लिंक आहे किंवा व्हिडिओची लिंक आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून कोणीही शिक्षक भरतीपासनं शैक्षणिक घडामोडीपासनं राज्यातील उमेदवार वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. या व्हिडिओच्या बाबतीत गेल्या 2-4 दिवसाच्या पूर्वी शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. शेवटचा जो व्हिडिओ बनवला होता तो अतिशय महत्त्वाचा होता आणि हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया लवकर पार पाडण्यासाठी, जलद गतीने पार पाडण्यासाठी शिक्षण मंत्री महोदय व प्रधान सचिव शिक्षण आयुक्त आणि सुकाणू समितीचे सगळी सदस्य किंवा सचिव, अध्यक्ष, सदस्य या सगळ्यांची मिळून पुण्यामध्ये माध्यमिक बोर्डाला त्या ठिकाणी एक बैठक पार पडली, आढावा बैठक. तशी शैक्षणिक जी काही कार्यवाही आहे, शैक्षणिक जे कोणते शालेय शिक्षण विभागाचे विषय आहेत या अनुषंगाने ती मीटिंग पार पडलेली होती. दादासाहेब भुसेजी शिक्षण मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्त्वाची अशी एक काल पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगाने बैठक पार पडली. त्याच्यामध्ये कामाचा जी की काही दिवसापूर्वी मंत्री महोदयांनी म्हटले होते की लवकर शिक्षक भरती प्रक्रिया करणार आहोत. अगदी त्या कामाचा आढावा घेण्यासाठी ही पवित्र पोर्टलची आढावा बैठक होती. याच्यामध्ये पवित्र पोर्टलचं काम करणारे वरिष्ठ अधिकारी वर्गसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. काल उशिरा त्यांच्याकडनं अपडेट घेतल्याच्यानंतर कळलं की या बैठकीचा इतिवृत्तांत जो आहे तो लवकरच समोर येणार आहे. मात्र या शिक्षक भरतीच्या जी काही अद्ययावत कार्यवाही त्याच्यामध्ये कडक सूचना मंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे ती जलद पार पाडावी आणि मोठ्या जेवढं शक्य होते तेवढी पदं त्या ठिकाणी 31 मार्चपर्यंत रिक्त होणारी सगळीची सगळी 80% पदभरती त्या ठिकाणी केली जावी. या अनुषंगाने आढावा बैठक घेतलेली आहे आणि यानंतर लवकरच त्या संदर्भामध्ये अजून आढावा बैठक घेतली जाणार आहे. थोडक्यात काय तर मित्रांनो, सगळ्या आस्थापनाला तशा सूचना देण्याचं कालसुद्धा त्या ठिकाणी बैठकीत ठरलेलं आहे आणि काही विषय होते संचमान्यतेचे वगैरे, तर त्यावर चर्चा झालेलीच आहे. पण आपल्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या अनुषंगानं एवढंच की आढावा बैठकीमध्ये या अतिशय जोरदारपणे त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि भरती प्रक्रिया ही दिलेल्या विहित वेळेमध्ये पार पाडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्या स्तरावरनं संबंधित आस्थापनाला तशा पद्धतीची कार्यवाही करण्यासाठी त्यांना अवगत करावं अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत प्रधान सचिव आणि मंत्री महोदय यांनी दिलेले आहेत. हे नक्कीच आपल्या शिक्षक भरतीच्यासाठी अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं आहे आणि सतत त्या ठिकाणी जे आहे खाजगी आस्थापनांना व्ही-सीच्या माध्यमातून शिक्षण अधिकारी जे आहेत ते सतत जे आहे तिथे आढावा बैठक घेत आहेत. व्ही-सीच्या माध्यमातून त्यांना सूचना पण करत आहेत. काही ठिकाणी कॅम्प पण लावली जाणार आहेत, बऱ्याच ठिकाणी लावलेली आहेत आणि अशी सगळ्या जिल्हा परिषदमध्ये कॅम्प लावून बिंदू नामावलीची कार्यवाही जी आहे ती तात्काळ केली जाणार आहे आणि बिंदू नामावली माव कक्षाकडनं तपासून घेऊन त्यानंतर जी काही जाहिरातीची प्रोसेस आहे ती केली जाणार आहे आणि या अनुषंगाने ही प्रोसेस सगळी लवकर व्हावी या कारणाने आपण युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय समितीच्या माध्यमातून आपण गेल्या 4 दिवसापासून राज्यभरामध्ये जी आहे ती एक मोहीम हाती घेतलेली आहे की सगळ्या जिल्हा परिषद आणि सगळ्या आस्थापनाला त्या ठिकाणी रोस्टर कंप्लीट करण्यासाठी आणि तात्काळ रोस्टर मावाकडून मंजूर करून घेऊन तिथल्या जागा जास्तीत जास्त ज्या 31 मेपर्यंत रिक्त होतात त्या तात्काळ भरती प्रक्रिया करावी या अनुषंगाने आपण शिक्षण मंत्री महोदयाकडे, CEO-कडे पाठपुरावा करतोय, माध्यमिक प्राथमिक यांच्याकडे पाठपुरावा करतोय. या मोहिमेमध्ये आत्तापर्यंत नागपूर जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, जालना जिल्हा परिषद, लातूर जिल्हा परिषद, बीड जिल्हा परिषद, यवतमाळ जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा परिषद अशा जवळजवळ आपण 8 ते 9 जिल्हा परिषदमध्ये त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. गोंदिया जिल्हा परिषद या ठिकाणी ते पण आपण पाठपुरावा केलेला आहे आणि याच्यापैकी बहुतांश जिल्हा परिषदमध्ये चांगली पदं आहेत आणि बहुतांश
जिल्हा परिषदमध्ये जे आहे ते शिक्षकांची पदं जी आहेत ती अतिरिक्त आहेत. याच्यापैकी गोंदिया जिल्हा परिषदमध्ये मोठ्या आकडा आहे जागेचा. यावर मी रीतसर व्हिडिओ वेगळा बनवणार आहे. सोलापूरच्या जिल्हा परिषदमध्ये मोठा आकडा आहे. सोबतच नागपूरच्या जिल्हा परिषदमध्ये मोठा आकडा आहे. यवतमाळमध्ये खाजगीची काही पदं आहेत. बाकी इतर जिल्हा परिषदमध्ये जे आहे, नागपूरच्या जिल्हा परिषदमध्ये पण चांगला आकडा आहे. आणि बाकी इतर जिल्हा परिषदमध्ये जे आहे ते शिक्षकांची पदं जी आहेत ती अतिरिक्त आहेत. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा झेडपीचे, बीडमध्ये सुद्धा झेडपीचे पदं जे आहेत ते अतिरिक्त आहेत. किंबहुना त्या ठिकाणी खाजगीची पदं जी आहेत ते नक्कीच येतील. पण या खाजगीमध्ये सुद्धा 9 ते 12ची जी पदं आहेत तुम्हाला ते मोठ्या संख्येने येताना त्या ठिकाणी दिसणार आहे. तर सोलापूरच्या जिल्हा परिषदमध्ये तिथे पण बऱ्यापैकी आकडा जो आहे तो रिक्त पदाचा आहे. साधारणतः तिथेला आकडा 500च्या आसपास दोन्ही आस्थापना मिळून त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि आता लवकरच म्हणजे सोमवारी उद्या कोल्हापूरच्या जिल्हा मध्ये सुद्धा आपली टीम त्या ठिकाणी जाणार आहे. आणि उर्वरित जी सगळी आस्थापना आहेत त्या ठिकाणी सगळी टीम आपली पाठपुरावा करते. या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने केवळ आणि केवळ आपणच या ठिकाणी आजपर्यंत पाठपुरावा केलेला आहे. ग्राउंड लेवलवर जाऊन ग्राउंड लेवलची रियालिटी काय आहे, म्हणजे तुम्हाला बरं वाटावं यापेक्षा खरं काय आहे आणि खरं जे आहे तिथली वस्तुस्थिती जाणून घेऊन त्याच्यामध्ये बदल कसा करता येईल, जिथे जागा नाही तिथे जागा कशा निर्माण करता येतील, जिथे कमी जागा आहे तिथे जास्त कशा करता येतील, असा आपण ग्राउंड लेवलवरचा पाठपुरावा सतत केलेला आहे. मग ते हिवाळी अधिवेशनामध्ये 10 दिवसाचं केलं आंदोलन असो, त्याचं फलित जे आहे ते तिथं रजिस्ट्रेशन तात्काळ सुरू झालं. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही केलेलं आंदोलन आहे त्याचं फलित जे आहे ते 50 प्राधान्यक्रमामध्ये त्याचे 100 प्राधान्यक्रम झाले. हे आपण न्यायिक लढा जो आहे तो आतापर्यंत दिलेला आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा न्यायिक लढा देणार आहोत. मोठ्या प्रमाणामध्ये कशी भरती होईल यासाठी आपण पाठपुरावा सुरू केलेला आहे. याच्यापूर्वीसुद्धा आपण गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करतोय. राहतो विषय प्राधान्यक्रमाचा, नक्कीच त्याच्याविषयी सुद्धा आपण 50चे 100 प्राधान्यक्रम केल्याच्या नंतर ते अमर्याद होणे तसा भावी शिक्षकांचा अधिकार आहे. मात्र अनेकांनी ते अमर्याद व्हावेत यासाठी ना हरकत दर्शवलेली आहे, असहमती दर्शवलेली आहे, पाठिंबा दर्शवलेला नाही. या कारणाने आपण तो लढा जो आहे तो सकारात्मक विनंती वजा त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. मात्र याहीपेक्षा महत्त्वाचं, या प्राधान्यक्रमाला अमर्याद करण्याहीपेक्षा महत्त्वाचं मला आता वाटतंय की जास्तीत जास्त पदाची भरती व्हावी, जेणेकरून सगळ्यांना त्याच्यामध्ये संधी उपलब्ध व्हावी. या दृष्टिकोनातून आपण कडक जी आपली पाठपुरावाची दिशा आहे ती राबवलेली आहे. किंबहुना अमर्याद प्राधान्यक्रम झालेच पाहिजे त्यासाठी सुद्धा पाठपुरावा सुरू आहे. मात्र मोठ्या संख्येनं आता जाहिराती सुरू झाल्या कारणाने यावर जोरदार आपला पाठपुरावा सुरू आहे. लवकरच पूर्ण राज्यभर याची मोहीम आखली जाणार आहे. आता 10 जिल्हा परिषदमध्ये आपण पाठपुरावा केलेला आहे. त्यानंतर खाजगी आस्थापनाकडे करतो, नंतर नपा मनपाकडे करतोय, कटक मंडळीकडे पण आपण पाठपुरावा करतोय. आणि मोठ्या संख्येनं ही पदभरती व्हावी आणि कमीत कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवाराला जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हावी हाच एक याचा प्रामाणिक हेतू आहे. कुठल्याही प्रवर्गावर, कुठल्याही माध्यमावर, कुठल्याही गटावर त्या ठिकाणी अन्याय न करता कशी सर्वसमावेशक आणि सगळ्यांना न्यायकारक ठरेल अशी भरती प्रक्रिया होईल या दृष्टिकोनातून आपला हा पाठपुरावा सुरू आहे. आणि तुम्ही तुमच्या कुठल्या जिल्हा परिषदमध्ये जर पाठपुरावा करू इच्छित असाल तर नक्की कमेंट्स करा. त्या ठिकाणी तुम्हाला पाठपुरावा करण्याच्या अनुषंगाने ते निवेदन आणि तो ड्राफ्ट तुमच्यापर्यंत पोहोच केला जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत जाऊ द्या. मग कुठली नगरपंचायत असू द्या, नगर परिषद असू द्या, त्या ठिकाणी सुद्धा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर नक्की प्रतिक्रिया नोंदवा, जेणेकरून मी तुमच्याशी कनेक्ट होईल आणि तुमच्या जे काही समस्या आहेत ते सोडवू शकेल. तुर्तास थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.